असू द्या मित्रांनो, निमसोडचं आज मैदान झालं. त्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी आपल्या सगळ्यांचा लाडका हिंद केसरी राजा. तर बाबा आज काय सांगचाल, एक नंबर केलाय, आनंद झालाय. दुपारी आपण ज्यावेळेस बसलेलो त्यावेळेस तुम्ही म्हणलेला प्रेक्षकांचं प्रेम आहे राजावर आणि प्रेक्षकांच्या आशीर्वादाने तो पळतो. तर काय सांगचाल आता? नाही प्रेक्षकांच्या आशीर्वादाच्या जोरावर तो पळतोय बी ना, एक नंबर बी केला त्यानं. म्हणजे आशीर्वाद प्रेम आहे सर्वांचं ना, त्यामुळे त्या आशीर्वादावर तो आहे आणि त्यांचं बी म्हणजे अपेक्षा पण केला नाही, त्याने एक नंबर करून दाखवला. मग आजचं हे नियोजन कसं कसं केलेलं? हे अचानक झालं होतं, ते बाबूनच केलं अचानक. मग आता आज कोण कोण होते सहकारी, कोण कोण होते म्हणजे सुट्टी मेकर वगैरे कोण कोण होतं? सगळंच होतं. मग म्हणजे राजा प्रेमी म्हणजे नाव घ्या की त्यांना पण कळू द्या की सगळ्यांना कोण कोण राजासाठी झटत ते. बाबू असतो सुट्टीला, वैभव आला नाही आज, त्यामुळे बाबू होता आज. आणि सर्व पोरं आहे तीच, आपली संघ असणारी पोरं सर्व झटते तीच. त्यामुळे काय नाही, काय तशी अडचण येत नाही. म्हणजे जे मनापासून ते झटते ती पोरं सर्वच. म्हणजे सगळी कसं आहे, कलडोनचं हे पाहुणा आहेत, पुन्हा देवखिंडीचा एक येतो, पुन्हा हे मासुरण्याचं पाहुणा आहेत. अशी बरीच माणसं म्हणजे जगते ती त्यासाठी. त्यांचं आपण मत जाणून घेऊया. काय सांगताल तुम्ही आज? काय नाही, आनंद झाला, एक नंबर केला. परवा जरा पब्लिकच्या चुकीमुळं सांगोल्यात गाडी 2 टांग्यांमुळे पळत असताना गाडीने मार खाल्ला. तिथं जरा मार खाल्ल्यामुळं माणसाचे जरा मनात वेगळं विचार यायला लागलं. राजाने मार खाल्ला, आज हिंद केसरी कुशेगावचा एक नंबरचा मानकरी राजा असून जर मार खाल्ला, आम्हाला पण वाईट वाटलं. बाबून मी साईडला जाऊन नियोजन केलं आणि बाबूचं माझं जमा दोघांना माहित होतं काय झालं, आणि आम्ही दोघांनी नियोजन करून गाडी सोडला हाणायचं असं ठरलं. मग आम्ही दोघांनी पायरा करून आजचं मैदान केलं. गाडीने एक नंबर केला, गाडी चांगली पळाली. आपल्या सोबत हे पण आहेत. तुम्ही काय सांगचाल आज? राजा तुम्ही फॅन आहे का? राजाचा फॅन आहे, मला राजावर फार आवड आहे. आणि हे माझ्या मित्राचे मेवणे आहेत, त्यांचा बैल असल्यामुळे मला त्यांनी बोलवलं, आमंत्रण केलं की फायनल बघायला या, तुम्ही सेमी फायनल मध्ये या आणि राजाचा खेळ बघा तुम्ही कसा काय राजा पळतोय. सगळ्याचा लाडका राजा असल्यामुळं भरपूर लोकांनी सहकार्य केलं आणि त्यांच्या घरनकीची मंडळी जी आहे सर्व त्यांना संपूर्ण सपोर्ट करतात आणि त्याच्याबद्दल आदर बी त्या लोकांना आहे. आणि तेवढा त्यांनी सांभाळायला पाहिजे, राजाने बी त्यांच्यासाठी सांभाळ केलेला आहे आदराचा. आणि त्यांनी आज राजा काय साहेब आज तुम्ही काय सांगचाल? तुम्ही कधी जास्त बोलत नाही मित्र, आज सांगा पब्लिकला काय आनंद आहे आज? आज आनंद, भरपूर आनंद आहे. आनंद आहे भरपूर, एक नंबर केला. काय नाही, एक नंबर केला. कुशेगावला पण आनंद भरपूर झाला. राजाने करून दाखवली एक नंबर हिंद केसरी. असंच राजा तुमचं सगळीकडे नाव करायला अख्ख्या महाराष्ट्रात आपल्या सगळ्यांचा मन राखल तो आणि त्याचे फॅन्स लोक आहेत त्यांचा असंच तो आनंदी करेल सगळ्या फॅन्स लोकांना. हीच आता मी शुभेच्छा करतो. धन्यवाद. मित्रांनो, आजचा प्रथम क्रमांकाचा मानकरी आपल्या सोबत आहे, सगळ्यांचा लाडका सुंदर. आज जीवन ड्रायव्हर पण गावलेत कारण ते तिकडे असतात. आज काय सांगचाला? आज एक नंबर झाला. असा कायम ज्यावेळेस जातो सुंदर तुम्हाला कधी नाराज करत नाही. काय सांगचाला? काय नाही, बैल आपला म्हणजे पळतोच. चुकून एखाद्या वेळेस कडन हे ना आली गाडी तरी घोटाळा होतो, सगळ्याच बैलांचा असते. कडन आली की कुठल्या बी नामांकित गाडी आत नसल्या की थोडंफार इकडे तिकडे होतं, पब्लिकच्या मुळे घोटाळा होतो काही वेळेला. शक्यतो आमचा बैल बाहेर ना आला की तुम्हाला मी सांगितलंय, बाहेर ना आला की गाडी आमची राहतीच. पण आतला बी बैल तसा बैलाला असला, साथ देणारा असला तर गाडी 100% गोलाला पात्र होती. मग आजच्या ह्याच्यात काय फरक काय जाणार? कशी गाडी पाहिजे? गाडी आज अतिशय सुंदर चांगली पळाली. तिन्ही फेर गाडी मस्त पळाली, म्हणजे दोन्ही बैल एका मताला मत लावून पळते ती. आम्ही मायनीला बी ही गाडी पळवली होती, आम्ही एकच नंबर केला होता मायनीला बी. आज दुसऱ्यांदा पळवली, आज बी आमच्या गाडीने एक नंबर केला. निखिल शेट आहे, निखिल शेट काय सांगचाल तुम्ही? काय आनंद आहे आज? आनंद काय, आता त्यानं नाराजच केलेलं नाही आपल्या म्हणल्यावर, रोजच आनंदातच ठेवतो आपण. म्हणजे आलं त्यानं कधी नाराज केले असं नाहीच बैलानं. बैलानं कायम गोलाला ठेवलं आणि ही गाडी जेव्हा जेव्हा पळली तेव्हा तेव्हा एकच नंबर केला. त्यामुळे काय बैलानं नाराजी म्हणजे गोष्टच नाही कधी नाराज. आता त्या दिवशी झालं पब्लिक न लागल्यामुळे थोडस झालं तिथं, कारण पब्लिक न वाचल्यामुळे त्यांच्या इकडे शर्ती पब्लिक ज्यादा झालेलं म्हणजे एवढंही नव्हतं. त्यामुळे
गाडी कडन लागल्यामुळे वाईज आपलं झालं तिथं, पण आज त्याने केला 1 नंबर. आज कोण कोण होतं सहकार्य कोणी केलेलं? सहकार्य काय सगळ्यांचं सहकार्य असतं आपल्या ग्रुप मधलं, सगळ्याच पोरांचं असतं. आमच्या इकडची मांडव्याची म्हणा, नामाची, अनिल ड्रायव्हर, महाराज, गुंडाभाऊ, म्हणजे सगळ्यांचं सहकार्य असतं आपल्याला. येत नाही पण आपलं सहकार्य त्यांचं कायम असतं आपल्याला घरी. म्हणजे बाकी आता तुम्ही काय सांगताल, कायम तुमचा हे जोडायला मित्रांनो कायम असतो, काय सांगताल? आम्ही बैलासोबत कायम असतो, आम्ही कायम आपण सोबत राहणार. आमची गाडीचा बैल चांगला पळाला आज. आजच्या ड्रायव्हरनं चांगली गाडी आणली, 1 नंबर केला. आज खूप आनंद आहे. म्हणजे ज्यावेळेस गट पास केलेला त्यावेळेस कुठेतरी वाटलेलं का आज आहे आपण? आम्हाला सकाळी आम्ही गाडी आमची पळाली की आम्ही आज म्हणलं 1 नंबर करणार. पहिल्या गाडी क्षेत्रातलं रन मशीन आजची ड्रायव्हर असला की आमची गाडी 1 नंबर करणारच हे आम्हाला ठाम माहित होतं. पहिलं आमचं 1 नंबर होता, गाडी सगळं परफेक्ट नियोजन होतं, गाडी सुंदर पळाली आणि गाडीनं आज 1 नंबर केला. सुंदरच्या मालकीनीचा वाढदिवस आहे आणि जे मेन मालकींची समाधी त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यानं गिफ्ट दिलं. गिफ्ट म्हणजे नियोजन म्हणजे असं झालं की त्यानं मालकीनीला 1 नंबर करून खुशच केलं, म्हणजे काय विषयच नाही. सांभाळ करणारे म्हणजे मालकीनीचा बर्थडे आज. सोनाली जीवन चव्हाण यांचा बर्थडे आज, त्यामुळे आज 1 नंबर केलाय, त्यामुळे आज खूप आनंद आहे. गर्णिकीची कशी ती मालकी नाही तशी ह्या सुंदरची पण आहे. पडद्या आड आहे, दिसत नाही. त्यांनी त्यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांना गिफ्ट दिलं तिसने. म्हणजे मित्रांनो जीवन ड्रायव्हर आहेत त्यांच्या मॅडम, त्यांचा आज बर्थडे होता आणि त्यांना सुंदरनं गिफ्ट दिलं. म्हणजे सुंदरला कुठेतरी वाटत होतं आज आपल्या मालकीने एवढं आपल्या मागे कष्ट घेतली तर आज गिफ्ट दिलंच पाहिजे. तर असंच गिफ्ट सुंदर कायम देत राहील आणि अख्ख्या महाराष्ट्रात नाव करत राहील. म्हणजे तुमचं पण धन्यवाद. तुमच्यामुळं बैल वर जातोय युट्यूब वाल्यांमुळे. माणसं म्हणते युट्यूब वाल्यांना काय पण बोलते ती, पण मेन म्हणजे आता जे युट्यूबर्स आहेत त्यांच्यामुळे बैल आता वर जायला लागली. म्हणजे पैर पण भेटायला लागलं माणसांनी आणि युट्यूब मुळे बैल पण चर्चेत यायला लागली. महाराष्ट्रात कळायला लागली की ह्या गावात बैल पळतोय, ह्यो पळतोय. आणि मेन म्हणजे तुम्ही सुंदरचं कायम व्हिडिओ घेत आलाय, कायम म्हणजे पहिल्यापासून. तुमच्यामुळे आता बैल वर व्हायचं चर्चेत आहे आपला. तर थँक्यू तुमचं. त्यांचं मोठं मन मित्रांनो आहे, त्यांनी मला पण श्रेय दिलं. तर असाच आपला सुंदर महाराष्ट्रात इथून पुढे नाव करत राहील. तुम्हाला बर्थडेचं गिफ्ट मॅडमला दिलंय त्यांनी, तुम्हाला असं तुमच्या बर्थडेला तो गिफ्ट देत राहील ही शुभेच्छा करतो. धन्यवाद.